नमस्कार. पण वाचतोय आपली पहिली मराठी बुक उर्मिला, एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. लेखक आहेत समर. राजसभेचे हे मत ऐकून महाराज दशरथांना अति आनंद झाला. त्यांचे अंतःकरण आनंदाने भरले. श्रीरामांचा राज्याभिषेक ही महाराज दशरथांच्या जीवनाची फलश्रुतीच होती. ज्याकरिता पुत्रकामेष्टी यज्ञ केला, ज्याकरिता मुलांवर उत्तमोत्तम संस्कार केले, ज्याकरिता त्याला दूर आश्रमात ठेवले, ज्याकरिता अनेक संकटांचा सामना केला, ते कार्य आता काही दिवसांतच होणार होते. राजा दशरथांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. ते म्हणाले, मंत्रीगणांचे कथन ऐकून माझ्या मनाला अत्यंत आनंद झालेला आहे. तुम्ही सर्व माझ्या प्रिय पुत्र श्रीरामाला या सिंहासनावर अभिषिक्त होताना बघण्यास आतुर आहात, हे ऐकून माझे अंतःकरण आनंदाने भरले आहे. हे महर्षी, हा चैत्रमास अत्यंत सुंदर आणि रमणीय आहे. राजप्रासादाचा परिसर देखील सुगंधी फुलांनी बहरला आहे. या वातावरणातच श्रीरामांचा यौव राज्याभिषेक व्हायला हवा. तुम्ही या अभिषेकाची शीघ्र व्यवस्था करू शकाल का? राजन, तुम्ही निश्चिंत होऊन सेवकांना आज्ञा द्यावी. अभिषेकासाठी आवश्यक असणारे साहित्य एकत्रित होतात आम्ही शुभमुहूर्त पाहून श्रीरामांचा अभिषेक करू. महर्षी वशिष्ठांचे हे वचन ऐकताच दशरथांनी सेवकांना आज्ञा दिली. जा, त्वरित अभिषेकाकरिता आवश्यक असणाऱ्या सुवर्णांची व्यवस्था करा. अयोध्येतील प्रत्येक द्वाराला फुलमाळांनी सजवा. प्रजेमध्ये नव्या वस्त्रांचे वाटप करा. सर्व अस्त्र शस्त्र, अयोध्येचे सैन्य दल, ध्वज, कलश, हत्ती, घोडदळ एकत्र करा. सैन्याचे मोठे संचलन घडवा. अयोध्येत सर्वत्र उत्साहाचे वातावरण तयार करा. विविध वाद्यांना वाजवत प्रजेला श्रीरामांच्या राज्याभिषेकाची माहिती द्या. क्षणाचाही विलंब करू नका. हा क्षण पुन्हा येणार नाही. नगरातील प्रत्येक उंच इमारतीवर धर्मध्वजा फडकवा. मंत्रीगणांनी मित्रराष्ट्रांना ही वार्ता कळवावी. गोदान करायला हवे. हे सर्व याच चैत्र मासात करायचे आहे. सुमंत्र शीघ्रतापूर्वक श्रीरामांना राज्यसभेत आणावे. या मंगल प्रसंगी त्यांना राज्यसभेचे आणि ऋषीगणांना आशीर्वाद प्राप्त होणे आवश्यक आहे. महाराज दशरथांच्या आज्ञेनुसार महामंत्री सुमंत्र श्रीरामांना बोलावण्यासाठी त्यांच्या कक्षाकडे निघाले. राज्यसभेत महाराज दशरथ प्रत्येक मंत्र्याला एक एक उत्तरदायित्व देत होते. अयोध्येतील सर्व सेवक कामाला लागले. सैन्याची जुळवाजुळव सुरू झाली. नव्या राजाच्या नावाची घोषणा होताच नगराला नवे रूप दिले जात होते. यौव राज्याभिषेक हा एक उत्सवच होता. अयोध्यावासियांच्या मनातील स्वप्न पूर्ण झाले. श्रीरामांचा लवकरच राज्याभिषेक होणार आहे ही वार्ता अयोध्येत वाराच्या वेगाने पसरली. मात्र ती वार्ता अद्याप श्रीरामांपर्यंत पोहोचलेली नव्हती. ते सीतेसमवेत त्यांच्या कक्षात वार्तालाप करत होते. मागून महामंत्री सुमंत्र ही मंगलवार्ता घेऊन आले. त्यांनी महाराज सभेत बोलवत आहेत एवढेच सांगितले. श्रीराम तात्काळ त्यांच्या कक्षातून राज्यसभेकडे निघाले. श्रीरामांनी राज्यसभेत प्रवेश करताच सर्व मंत्रीगण उभे राहिले. प्रथमतः श्रीरामांना मंत्रीगणांनी दाखवलेला या आदराचे प्रयोजन लक्षात आले नाही. ते राजा दशरथांना वंदन करून राजसभेच्या मध्यभागी उभे राहिले. राजा दशरथ स्नेहपूर्वक म्हणाले, हे राम, तू माझा ज्येष्ठ आणि प्रिय पुत्र आहेस. महाराणी कौसल्याच्या पोटी जन्म घेऊन तू तिच्याप्रमाणेच उत्तम गुणांनी युक्त झाला आहेस. राजसभा आणि माझी अशी इच्छा आहे की तुझा यौव राज्याभिषेक व्हावा. महाराजांची वाक्य पूर्ण होताच ऋषीगण आणि मंत्र्यांनी साधू साधू असा गजर करीत सहमती दर्शवली. मला हे सांगताना मुळीच संकोच वाटत नाही की तू माझ्याहून अधिक गुणवान आणि धर्मशील आहेस. एका आदर्श राजा घडण्यास आवश्यक असणारे सर्व गुण तुझ्यात आहेत. किंतु रघुकुल नंदन राम, मी तुला एक पिता म्हणून केवळ एकच सूचना देईल. काम आणि क्रोध यांचा शीघ्र त्याग कर. राज्यसभेतील मंत्र्यांकडून आवश्यक ती कामे करून घे, मात्र त्यांना प्रसन्न ठेव. इक्ष्वाकू वंशातील सर्व नरेशांनी ऋषीगणांचा सदैव सत्कारच केलेला आहे. त्या परंपरेचे पालन तू करशीलच. अयोध्येचा कोशागार कधीही रिक्त होऊ नये याची काळजी घे.
पृथ्वीचे रक्षण कर, सदैव विजयी हो. राजा दशरथांची सूचना ऐकून श्रीरामांनी पित्याला वंदन केले. त्यांनी कुठेही अतीव उत्साहित होऊन आनंद व्यक्त केलेला नाही. कर्तव्य म्हणूनच अयोध्येच्या राजप्रदाचा स्वीकार केला. मात्र सर्व मंत्रीगणांनी आनंद व्यक्त करायला सुरुवात केली. ते जय श्रीराम, जय दशरथनंद, जय अयोध्या असा जयघोष करू लागले. काही क्षणांनी राजा दशरथ म्हणाले, राम, ही मंगलवार्ता तू सर्वप्रथम तुझ्या मातेला सांगायला हवी. तिच्या कृपेमुळेच तुझा जन्म झाला आणि तिने दिलेल्या संस्कारामुळेच तू सिंहासनी बसण्यास पात्र ठरलेस. आज तिला मनपूर्वक वंदन कर. श्रीरामांनी आनंद व्यक्त करण्याकरता किंवा या प्रसंगी स्वतःची पाठ थोपटवी न करता एकही शब्द उच्चारला नाही. त्यांच्या कृतीतूनच त्यांचे मोठेपण सिद्ध होत असे. त्यांनी अयोध्येच्या रक्षणार्थ आपण कसा पराक्रम दाखवू अथवा अयोध्येच्या राजपदाकरिता आपण कसे योग्य आहो असा आविर्भाव आणला नाही व ते काहीच बोलले नाही. भविष्यकाळात योग्य संधी मिळाल्यावर ते कर्तृत्व सिद्ध करणार होतेच. श्रीरामांच्या शांततेतूनच त्यांच्यातील संयम, मृदुता आणि नम्रता या गुणांचे दर्शन घडत. विशेष म्हणजे त्यांचे शांत असणे कुणालाही कृत्रिम वाटत नसे. श्रीरामांच्या स्वभावातील ही नम्रता आणि शांतपणा अकृत्रिमपणेच त्यांच्या स्वभावात मिसळला होता. वडिलांना वंदन करून श्रीराम मातेच्या दर्शनासाठी राजमाता कौसल्याच्या दालनात गेले. त्यांनी अतिशय शांतपणे मातेला ही आनंदवार्ता सांगितली. श्रीराम हात जोडून प्रसन्न मुद्रेसह राजमाता कौसल्यासमोर उभे होते. तिचा आनंद मात्र गगनात मावत नव्हता. कौसल्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने श्रीरामांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. तिचा पुत्र एका महान साम्राज्याचा युवराज होणार होता. एका मातेकरता याहून सुखावह गोष्ट कोणती असेल? कौसल्याने श्रीरामांना अनेक आशीर्वाद दिले. आनंदाच्या भरात तिच्या मुखातून शब्दही बाहेर फुटत नव्हते. टोकाचे दुःख आणि पराकोटीचा आनंद या दोन भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत, हेच खरं. त्यामुळे ईश्वराने डोळ्यांचे प्रयोजन केवळ दृष्टीसाठीच नव्हे तर या दोन भावनांचे प्रगटीकरण करण्यासाठीही केले असावे. परिणामतः कौसल्याच्या डोळ्यातून हा आनंद अश्रूंच्या रूपात बाहेर पडत होता. तेवढ्यात एक सेवक राजमाता कौसल्याच्या कक्षात आला. महामंत्री सुमंत्र राजमाता कौशल्याच्या कक्षाबाहेर उभे आहेत व त्यांना श्रीरामांना भेटायचे आहे असा संदेश त्या सेवकाने दिला. सुमंत्रांना कक्षात पाठवण्याची आज्ञा देऊन श्रीराम मातेसमवेत पुन्हा बोलू लागले. महामंत्री सुमंत्रांनी श्रीरामांसमोर येताच त्यांना वंदन केले. महामंत्री, कोणत्या कारणामुळे तुम्हाला पुन्हा माझ्या भेटीसाठी यावे लागले? श्रीरामांनी विचारले. हे श्रीराम, महाराजांनी तुम्हाला त्यांच्या कक्षात बोलावले आहे. मात्र त्यांनी आताच मला बोलावले होते. मला पुन्हा का बोलावले असेल? ते केवळ महाराजच सांगू शकतील. श्रीराम पुन्हा महाराज दशरथांना भेटण्यास गेले. महाराज दशरथ त्यांच्या कक्षात एका सौवर्ण आसनावर बसले होते. फलाहार सुरू होता. श्रीराम येताना दिसताच दशरथांना हातातील फळे बाजूला ठेवली. श्रीरामांनी त्यांच्या पायावर डोके ठेवून वंदन केले. दशरथांनी मोठ्या स्नेहाने श्रीरामांना उठवले आणि आलिंगन दिले. आपल्या जाणत्या आणि कर्तृत्ववान पुत्राकडे पाहून दशरथांच्या डोळ्यातही अश्रू दाटले. ते ओल्या कंठानेच म्हणाले, पुत्र, आता हे राज्य तुला सांभाळायचे आहे. आपल्या कुळाचा गौरव वाढव. तात, तुमच्या आणि माता कौसल्याच्या आशीर्वादामुळेच माझ्या अंगी या पृथ्वीचे रक्षण करण्याचे सामर्थ्य आलेले आहे. श्रीराम नम्रतापूर्वक म्हणाले. या संपूर्ण विश्वामध्ये तुझ्याहून नम्र पुत्र मी पाहिला नाही. रघुकुल नंदन, तुला ठाऊक आहेच की आता माझे वय झाले आहे. मी आता सर्वार्थाने वृद्ध झालो आहे. आयुष्यात उपभोगावे असे सर्व उपभोग मी केले आहेत व मी धर्मकार्यही केले आहे. ज्या राजांचे, गंधर्वांचे आणि देवतांचे माझ्यावर ऋण होते ते देखील मी फेडले. त्यामुळे आता तुला सिंहासनावर बसण्याशिवाय माझे कोणतेही कर्तव्य शिल्लक राहिलेले नाही. ते पार पाडून मी या लौकिक जीवनातून मुक्त होणार आहे. तात, तुमच्या पुत्राचे कर्तृत्व पाहणे व त्याचे मार्गदर्शन करणे हे देखील तुमचे कर्तव्यच आहे. तुम्ही आजच्या दिवशीच निवृत्तीचा विचार का करत आहात?
श्रीराम काहीसे चिंतित झाले. महाराज दशरथांनी एक प्रदीर्घ श्वास सोडला. श्रीरामांच्या खांद्यावर हात ठेवून महाराज दशरथ म्हणाले, जीवनातील प्रत्येक घटना आपल्या मनाप्रमाणेच घडेल असे नाही. जीवनात अनेक कडवट सत्यांना सामोरे जावे लागते. राम, मी तुला जे सांगणार आहे ते अद्याप कुणालाही सांगितलेले नाही. तू देखील याबाबत कुठे वाच्यता करू नको. ऋषीगणांच्या अंदाजानुसार काही दिवसातच माझा मृत्यू होणार आहे. तात, ही अशुभ वार्ता तुम्ही यापूर्वीच मला का सांगितली नाही? मी वेळ प्रसंगी यमाशीही झुंजण्यास तयार आहे. यम कोणत्या रूपाने येतो तेच बघू. राम, अशा वेळी क्रोध नव्हे, विवेक करावा. माझा मृत्यू युद्धात किंवा रोगामुळे होणार नाही. अयोध्येत युद्ध होणे शक्यच नाही आणि मला कोणता रोगही नाही. मग मृत्यू कसा संभवतो तात? श्रीरामांचे मन अधिकच व्यथित होऊ लागले. मृत्यू कसा होणार हे केवळ ईश्वरालाच ठाऊक आहे. ऋषीगणांचे केवळ एवढेच सांगणे आहे की माझ्या अशुभ काळाचा प्रारंभ झाला आहे. तो काळ अगदी काही दिवसांचाच असणार आहे आणि माझा मृत्यूच या अशुभ काळाचा अंतिम क्षण असणार आहे. या कारणानेच मला तुझा राज्याभिषेक माझ्या डोळ्यांनी लवकरात लवकर बघायचा आहे. किंतु तात, काहीच बोलू नकोस. राम, केवळ मी सांगतो ते ऐक. याबाबत चर्चा करून किंवा क्रोधित होऊन काहीच निष्पन्न होणार नाही. मी सांगितलेली ही गोपनीय बाब लक्षात घेऊन महत्वाचे विधू सुरू कर. सीतेलाही आवश्यक असणारे सर्व विधी करण्यास सांग. तुझा जन्म अतिशय मंगल नक्षत्रावर झाला आहे. तू कधीही पराभूत होणार नाहीस. राजा जनकांच्या आज्ञेमुळे श्रीरामांनी दुःख, क्रोध अथवा चिंता व्यक्त केली नाही. त्यांनी केवळ पित्याच्या आज्ञेचे पालन करण्याचा निश्चय केला. संकट आलेच तर प्राणपणाने पित्याचे रक्षणही करण्याचे मनोमन ठरवले. महाराज दशरथांनी सांगितल्यानुसार याबाबत मौन पाळावे लागणार होते. त्यांच्या मनात राज्याभिषेकाच्या आनंदापेक्षा पित्याच्या मृत्यूबाबत अधिक चिंता उत्पन्न झाली. मात्र मृत्यू अशाश्वत आणि राज्याभिषेक शाश्वत होता. जे घडत आहे त्याकडे लक्ष केंद्रित करणेच योग्य होते. त्यामुळे पित्याच्या आज्ञेनुसार श्रीराम राज्याभिषेकासाठी सज्ज होऊ लागले. सीतेच्या कक्षात वातायनाजवळ एक बंगई होती. सीता आणि उर्मिला त्या बंगईवर बसल्या होत्या. सूर्यास्त होताना पश्चिमेकडे झुकलेला सूर्य वातायनातून डोकावत होता. त्या थकलेल्या सूर्यकिरणांचा सोनेरी प्रकाश सीता आणि उर्मिलेच्या अलंकारांना स्पर्श करीत निद्रिस्त झाला होता. सीता आणि उर्मिला दोघी अतिशय आनंदून येणाऱ्या काळाची कल्पना करत होत्या. तो क्षण आलाच तर तू एका राज्याची महाराणी झाल्यावर काय काय करशील याबाबत आपण किती स्वप्ने पाहिली आहेत. ती स्वप्ने पूर्ण होताना तुला कसं वाटतंय ताई? उर्मिलेने उत्सुकतेने विचारले. खरं सांगू तर मला आता काहीच विशेष वाटत नाही. नाथ अयोध्येच्या सिंहासनावर आसनस्थ होणार आहेत याचा मला आनंद निश्चितच आहे. पण माझ्या मनात अकस्मात एक उदासीन भाव उत्पन्न झाला आहे. यापुढे जे करायचे ते केवळ राजशिष्टाचार सांभाळून कर्तव्य पाडण्याच्या भावनेतूनच करायचे आहे. आपण लहानपणी जे जे स्वप्न पाहिले होते ते किती अतिरंजित होते हे तुलाही एव्हाना समजले असेलच. तू असं कसं म्हणू शकतेस? अगदी काही दिवसांतच श्रीरामांचा राज्याभिषेक होणार आहे. त्या सिंहासनावर तू सुद्धा बसशील. तेव्हा तुझ्या मनात आनंदाच्या लाटा निश्चितच उसळतील. एखाद्या लहान राज्याची राणी नाही तर एका साम्राज्याची सम्राज्ञी होताना तुला उदासीन कसं वाटू शकतं? उर्मिलेलाही सीतेची मनस्थिती लक्षात आली नाही. उर्मिले, आपल्याला मन नियंत्रित करता आलं असतं तर मी तुला अपेक्षित आहे तसा विचार केला असता. पण सध्या तरी माझं मन उदासीन आहे. बहुधा असंही असेल की हा आनंद पचवताना माझं मन अतिशय शांत झालं असेल. बहुधा सिंहासनावर बसल्यानंतर तू म्हणतेस तसा उत्कट आनंद होईल. ताई, तू खरोखरच वेगळी आहेस. कोणत्याही परिस्थितीत तू शांत राहू शकतेस. तुझा स्वभाव श्रीरामांसारखाच आहे. हे मात्र अगदी खरं म्हणालीस हा.
मलाही कधीकधी त्यांच्या आणि माझ्या स्वभावामध्ये सारख्याच छटा दिसतात. जणू आम्ही दोघे समानच आहोत. मलाही नाथांच्या स्वभावात आणि माझ्या स्वभावात विलक्षण साम्य दिसतं. आम्ही विवाहापूर्वी एकमेकांना पाहिलेही नव्हते, तरीही माझ्यासाठी योग्य असणारा पतीच मला लाभला. सगळं खरोखर नियतीच ठरवत असणार. हो, पण मला सांग, मी सम्राज्ञी झाल्यावर असं काय बदलणार आहे? राहण्याचं ठिकाणही हेच असेल, राजसभाही तीच असेल, महाराजांऐवजी नाथ निर्णय घेतील, एवढाच काय तो बदल होईल? माझ्याकरता कोणतीही गोष्ट बदलणार नाही. अशी कशी बदलणार नाही बरं? अवश्य बदलेल. प्रतिदिन राजसभेत जावे लागेल. महाराजांसमवेत वेळ प्रसंगी विचार विनिमय करावा लागेल. स्त्रियांच्या उत्सवांमध्ये आणि सार्वजनिक सभांमध्ये सहभागी व्हावे लागेल. सर्वात महत्वाचे म्हणजे तुझा पुत्रच या राज्याचा उत्तराधिकारी असेल. पण या प्रवासात तू, नाथ आणि इतर सर्व सोबत असणार आहेत. त्यामुळे मला त्याबाबत विशेष चिंता करण्याचीही आवश्यकता नाही. तू नुकतीच एका सम्राज्ञीची कर्तव्ये मला सांगितलीस. ते मला करावे लागणारच आहे. त्या सर्वांकडे मी कर्तव्य भावनेतूनच बघते. त्या व्यतिरिक्त माझ्या मनात कोणतेही मोह अथवा लोभ नाही. ईश्वराने योग्य व्यक्तीलाच योग्य पदावर बसवले आहे. अन्यथा माझ्यासारखी एखादी युवती असती तर आज माझ्या आनंदाला सीमाच राहिली नसती. कल्पनांचे मनोरे सजवण्यातच दिवस गेला असता. सम्राज्ञी होण्याकरिता हा स्वभाव मुळीच योग्य नाही. त्या पदावर तुझ्यासारख्या एखाद्या शांत, स्थितप्रज्ञ आणि कर्तव्यदक्ष स्त्रीने विराजमान होणेच योग्य आहे. उर्मिले, माझे हे शहाणपणही परिस्थितीनेच दिलेले वरदान आहे. तू सुद्धा प्राप्त परिस्थितीला साजेसेच वर्तन करतेस. आताच पहा, मला प्रोत्साहित करणे आणि माझा आनंद वाढवणे हे स्वतःचे कर्तव्य समजून तू मला उत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहेस. तुझ्यावर सम्राज्ञी होण्याची वेळ आली असती तर तूही उत्साह न दाखवता माझ्यासारखेच वर्तन केले असते. ताई, आपल्या दोघींच्या संवादात औपचारिकता कधीही येऊ नये. तू माझ्यासमोर आणि मी तुझ्यासमोर कधीही मन मोकळं करू शकते. आपण एकमेकींसमोर कायमच अकृत्रिम असतो. सीता म्हणाली, ज्या क्षणी नाथ या साम्राज्याचे उत्तराधिकारी झाले त्या क्षणी सर्व काही बदलले. कुणालाही आवश्यकतेपेक्षा अधिक जवळ करणे किंवा दूर लोटणे सम्राटाला किंवा सम्राज्ञीला शोभत नाही. या पदावर असलेल्या व्यक्तीचे मत कुणाच्याही प्रभावाने बदलायला नको. महर्षींनी आम्हाला ज्या प्राथमिक सूचना दिल्या आहेत त्या सूचनानुसारच मला वागायला हवे. आज या 4 भिंतींमध्ये मी आनंद साजरा केला किंवा स्वतःच अतिशय सामर्थ्यवान समजले तर माझ्या मनात अहंकार निर्माण होऊ शकतो. तो आज किंवा उद्या लगेच दिसणार नाही, मात्र अहंकाराचे बीज अंकुरलेच. तू माझे विधानच सत्य ठरवले आहेस. या आनंदाच्या क्षणी सुद्धा तू महर्षींच्या सूचनांची आठवण ठेवून योग्य तेच वर्तन केलेस. असे वर्तन करणाऱ्या स्त्रीलाच विचारशील आणि कर्तव्यनिष्ठ म्हटले जाते. तू तुझ्या कर्तव्याचे पालन कर. मीही माझे कर्तव्य सोडणार नाही. तुझा आनंद वृद्धिंगत करण्याकरता मी सदैव तत्पर असेल. उर्मिलेचे वाक्य ऐकून सीतेचे डोळे पाणावले. तिने उर्मिलेच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. उर्मिलेकडे प्रेमाने पाहिले. या क्षणानंतर सीतेला झालेला प्रत्येक आनंद तिला उर्मिलेच्या डोळ्यांमध्ये बघायचा होता. कारण सम्राज्ञी असल्याने तिला मुक्तपणे आनंद व्यक्त करणेही शक्य नव्हते. एका अर्थी सीतेने तिचे भावविश्वच उर्मिलेच्या हाती दिले होते. उर्मिलेच्या आयुष्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या आयुष्याला आकार देणाऱ्या घटना घडत असताना ती त्या घटनांपासून कायम अनभिज्ञ होती. तिच्या आसपासच या शुभाशुभ घटना घडत असत, मात्र त्या घटनांच्या अंतिम परिणामांची तिला पूर्वकल्पना नसायची. आपला विवाह होणार आहे हे देखील तिला विवाहाच्या 2 दिवसांपूर्वी समजले होते. सीतेचे स्वयंवर आपल्या जीवनातही आमूलाग्र बदल घडवणार आहे याबाबत नियतीने तिला अनभिज्ञच ठेवले होते. आताही लवकरच पतीला, बहिणीला आणि देवरांना वनवासात जावे लागणार आहे आणि आपल्याला राजप्रसादात एकटे राहावे लागणार आहे याची तिला तीळ मात्र कल्पना नव्हती.
मात्र राजप्रसादाच्या दुसऱ्या भागात श्रीरामांना वनवासात पाठवण्याचे कटकारस्थान रंगत होते. ते कारस्थान श्रीरामांविरुद्धच असल्याने उर्मिलेला त्याबाबत माहिती मिळाली असती तरी तिच्या मनात लक्ष्मणाच्या वनवासाबाबत कोणतीही चिंता उत्पन्न झाली नसती, कारण श्रीरामांच्या वनवासात जाण्याने तिच्या जीवनात असा कोणताही ठळक बदल घडण्याची शक्यता नव्हती. मात्र तिला श्रीरामांच्या आणि लक्ष्मणांच्या दृढ नात्याची अद्याप कल्पना नव्हती. लक्ष्मण एकतर स्वतः वनवासात जाईल किंवा श्रीरामांना जाऊच देणार नाही हे तिला वेळीच ओळखता आले नाही. श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघे एकमेकांशिवाय अपूर्ण होते. जणू ते दोघे एकमेकांच्या रक्षणार्थच या भूमीवर अवतरले होते. श्रीरामांसाठी विश्वातील कोणतेही अवघड आव्हान स्वीकारण्यास लक्ष्मण सदैव सज्ज होता. या कारस्थानाची नायिका होती राणी कैकेयीची दासी मंथरा. मंथरा कैकेयीपेक्षा वयाने मोठी होती. कैकेयीच्या बालपणापासूनच मंथरा तिच्यासोबत होती. मंथरा वेळप्रसंगी सखीसारखी प्रेमळ, वेळप्रसंगी मातेप्रमाणे कठोर आणि वेळप्रसंगी दासीप्रमाणे नम्र होत असे. कैकेयीची प्रत्येक नस ठाऊक असल्याने तिला एखादे कार्य करण्यास कसे प्रवृत्त करायचे हे मंथरेला ठाऊक होते. का कुणास ठाऊक. श्रीरामांचा राज्याभिषेक होणार आहे ही वार्ता कळताच मंथरा बिथरली. वस्तुतः श्रीराम हे ज्येष्ठ पुत्र असल्याने त्यांचे या राज्याचा उत्तराधिकारी होणे अगदी स्वाभाविकच होते. तरीही मंथरेच्या मनात कैकेयी नंदन भरत अयोध्येचे नवे सम्राट व्हावे अशी इच्छा होती. त्या ध्येयाला पूर्ण करता प्रासादात कलह घडवण्याचीही तिची तयारी होती. त्याच तयारीनिशी मंथरा राणी कैकेयीच्या कक्षात आली. कैकेयी तेव्हा निद्राधीन होती. मंथरेने तिचा विशेषाधिकार वापरून कैकेयीला झोपेतून उठवण्याचे धारिष्ट केले. मंथरेने निद्रिस्त कैकेयीचा हात धरून तिला हलवत जागे केले. कैकेयीला जाग येताच मंथरा मोठ्याने ओरडली, "अगं उठ राणी, उठ. तू इथे निद्रासुख घेत आहेस आणि तिकडे महाराजांनी तुझ्या भविष्यावर पाणी सोडले आहे. तुझ्या कक्षात येताना महाराज असे दर्शवतात की तूच त्यांची प्रिय राणी आहेस. मात्र त्यांनी तुझ्या विरुद्ध कपटाने आणि सूडबुद्धीने व्यवहार केला आहे. उठ." मंथरेचा कर्कश आवाज ऐकून राणीला जाग आली. कैकेयीने मंथरेला विचारले, "राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे का? तू अशुभ समाचार आणला आहेस का? नेमके काय झाले?" मंथरेला कोणतेही संभाषण तिच्यानुसार पुढे नेण्याची कला अवगत होती. ती समोरच्या व्यक्तीची भावव्यवस्था कारुण्यप्रधान वाक्यांनी बदलत असे आणि मग तिला हवे ते प्रभावीपणे सांगत असे. राणी कैकेयीने मंथरेला प्रश्न विचारल्यावर मंथरेने त्वरित सत्य सांगितले नाही. तिने प्रथमतः कैकेयीचे भावविश्व आपल्या हातात घेण्यास सुरुवात केली. "हे राणी, तू सर्वप्रथम माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दे." "कोणते प्रश्न?" "मला सांग, मी सदैव तुझ्या दुःखाला पाहून दुःखी झाले आहे ना?" मंथरेचा प्रश्न ऐकून राणीने भुवया उंचवल्या. तिच्या कपाळावर आठ्याही दिसू लागल्या. क्षणभर विचार करत कैकेयी उत्तरली, "हो. तुझे सुख पाहूनच मला आनंद होतो, हे तुला मान्य आहे ना?" "हो, पण असे झाले तरी?" "मी सदैव तुझीच चिंता करेल, हे तुला पटते ना?" "हो अगं." "मग मी आता काय सांगते ते नीट ऐक." मंथरेने कैकेयीच्या भावुकतेचा लाभ घेऊन तिला भ्रमित करण्यास सुरुवात केली. "उद्या प्रातःकाली श्रीरामांचा यौवराज्याभिषेक होणार आहे. तुला यामागील षडयंत्र अद्याप समजले आहे की नाही?" "यामागे काय षडयंत्र असणार आहे? रामाचा राज्याभिषेक होणार आहे हे तर सर्वश्रुत आहे." "कधी कधी सद्गुणांचा अतिरेक झाला की तो दुर्गुण ठरतो, हेच खरे. राणी, तू कायम प्रत्येक कार्य शुद्ध भावनेने केलेस आणि म्हणूनच तुला राजकारण समजणे नाही. पण सर्व जग तुझ्याप्रमाणे शुद्ध आणि निस्वार्थ नाही. श्रीरामांचा राज्याभिषेक होणे म्हणजे तुझ्या सर्वनाशाची सुरुवात होणे. तुझ्या पूर्वजांची कीर्ती मातीमोल होणे. मला यामागील कारस्थान अगदी नीट लक्षात आले आहे. त्यामुळेच मी इतकी दुःखी झालेले आहे." मंथरेच्या डोळ्यातून नाटकी अश्रू आले. "श्रीरामांचा राज्याभिषेक झाल्याने माझा सर्वनाश होणे शक्यच नाही. उलट माझाच एक पुत्र सिंहासनावर बसल्याने मला आनंदच होणार आहे. तुला यात कोणते कारस्थान दिसत आहे?"
प्रथमतः कैकेयीने मंथरेचे कोणतेही विधान गांभीर्याने घेतले नाही. ती उठून बसली आणि शेजारीच ठेवलेले अलंकार परिधान करू लागली. तुला तुझ्याच कुटुंबातील बारकावे ठाऊक नाहीत. तुझे पती तुझ्यासमोर उत्तमोत्तम शब्द उच्चारून तुला भावनांमध्ये बांधतात आणि दुसरीकडे कौशल्याला अत्यंत दुर्मिळ स्वर्णालंकार भेट करीत तिची संपत्ती वाढवतात. दिवसेंदिवस राणी कौशल्याची संपत्ती वाढत आहे हे तुझ्या लक्षात आले नाही? कौशल्याच्या पुत्राचा अभिषेक झाल्याने तुझे आणि तुझ्या पुत्राचे महत्त्व कायमचे नष्ट होणार आहे. हे तुझ्या कसे लक्षात येत नाही? महाराजांनी तुझ्या पुत्राला मामाकडे पाठवले आणि तेव्हाच रामाला उत्तराधिकारी पदावर अभिषिक्त केले. या 2 घटनांमागे एकच हेतू आहे, भरताला आणि तुला राज्यकारभारापासून दूर ठेवणे. तू ज्याला पती समजत होतीस तो तुझा शत्रू निघाला. त्यांचे मन इतके कलुषित झाले आहे की ते तुला अगदी हीन वागणूक देत आहेत. तू कृपा करून हे सत्य स्वीकार कर. आता मात्र राणी कैकेयीला मंथरेच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं. मात्र एका दासीसमोर कौटुंबिक विषयावर चर्चा करणे तिला यथोचित वाटत नव्हते. मंथरे, माझ्या मनात राम आणि भरत या दोघांचे समान स्थान आहे. मी या दोघांमध्ये कधीच भेद करत नाही. तुझ्याकडून रामाच्या राज्याभिषेकाची वार्ता पुन्हा पुन्हा ऐकून माझे मन अगदीच प्रसन्न झाले. कैकेयीच्या या अनपेक्षित प्रतिक्रियेमुळे मंथरा आश्चर्यचकित झाली. राणी, तू किती भोळी आहेस. तुला वस्तुस्थिती लक्षात येत नाहीये. अयोध्येत अगदी सामान्यातील सामान्य मनुष्य सुद्धा हे जाणतो की या राजावर भरत आणि राम या दोघांचा समान अधिकार आहे. रामाचा जन्म काही क्षण आधी झाला असला तरी गुणवत्तेत भरत आणि राम दोघेही समान आहेत. त्या दोघांचा पराक्रम, बुद्धिमत्ता आणि न्यायप्रवीणता समान आहे. त्यामुळे भरत सुद्धा या राज्याचा उत्तराधिकारी आहे. भरत रामाचा एकमेव स्पर्धक आहे हे महाराजांनी वेळीच ओळखले असावे. मला तर वाटते की राणी कौशल्येनेच महाराजांच्या मनात हे भरवले असेल. त्यामुळेच महाराजांनी भरताला अनेक मास मामांकडे पाठवण्याची सूचना दिली. एकतर भरताने कैकेयी देशाचे राज्य सांभाळावे किंवा अयोध्येकडे लक्ष देऊच नये असा महाराजांचा उद्देश दिसतो. भरताच्या अनुपस्थित अयोध्येची सर्व सूत्रे राम आपल्या हातात घेईल आणि भरत अयोध्येत परतल्यावर त्याला दुय्यम वागणूक दिली जाईल. तुला हे सर्व जाणूनही राम आणि भरताला समान वागणूक द्यायची आहे. मंथरेने जीवाच्या आकांताने कैकेयीला समजावण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने मंथरेचे प्रत्येक वाक्य कैकेयीच्या मनावर आघात करू लागले व मंथरेचा तर्क योग्य वाटू लागला. तरीही राणी कैकेयी म्हणाली, राम अत्यंत धर्मशील, नीतिवान, गुणवान आणि कृतज्ञ आहे. तो मला किंवा भरताला अशी वागणूक देणारच नाही. भरत त्याला अत्यंत प्रिय आहे व भरतालाही राम अत्यंत प्रिय आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे दोघांनाही राज्य जिंकण्याची अभिलाषा नाही. एक कर्तव्य म्हणूनच ते हा पदभार स्वीकारतील. अजूनही तू रामाचे गोडवे गात आहेस हे तुझे मोठेपण आहे. किंतु तू कधी कौशल्याला भरताचे गोडवे गाताना ऐकले आहे का? तिचे सर्व लक्ष अयोध्येच्या संपत्तीवर आहे. महाराज आणि राणी कौशल्या जे सांगतील तेच राम ऐकेल. तू श्रीरामांचे जे जे गुण सांगितलेस ते सर्व गुण भरताकडेही आहेत. शिवाय भरत कित्येक मास कैकेयी देशाचा राजकारभार प्रत्यक्ष हाताळत आहेत. त्याला राजकारभाराचा अनुभवही आहे. हे सर्व तुझ्या लक्षात आले नसते तरी महाराजांच्या लक्षात आले असणारच. भरताला मामाकडे पाठवायचे, मग रामाकडे राज्याची सूत्रे द्यायची. भरताला साधे निमंत्रणही पाठवायचे नाही आणि गुप्त मार्गांनी कौशल्याची संपत्ती वाढवायची. ही मालिका कुठे संपणार आहे याचा अंदाज तुला आहे का? भरताला या राज्याचा एकही तुकडा मिळणार नाही. त्याला मंत्रिमंडळातील दुय्यम पद दिले जाईल. राम राज्यविस्तार करत जाईल, त्याची सत्ता अधिकच बळकट करेल व भरताचे महत्त्व नष्ट करण्याचा प्रयत्न होईल. तू भरताला आणि रामाला समान वागणूक दिलीस हा तुझा चांगुलपणा असेलही, पण इतर कुणीही त्या दोघांना समान वागणूक द्यायला तयार आहे का? रामाला उत्तम वागणूक देऊन भरताला अधिकाधिक दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तू स्वतःच विचार कर. भरत आता कुठे आहे? कैकेयी देशात. तो रामाच्या यौवराज्याभिषेकाला येऊ शकला नसता का? आनंदाने आला असता, पण त्याला निमंत्रण का पाठवले नाही?
भरताला या निर्णय प्रक्रियेत काय समाविष्ट केले नाही? महाराजांनी त्याला मांडीवर बसवून राजकारणाचे धडे का दिले नाहीत? रामाप्रमाणे भरतालाही का जवळ ठेवले नाही? या सर्वांचे उत्तर एकच आहे, ते म्हणजे महाराजांना भरत नकोच आहे. परिस्थिती अद्याप हाताबाहेर गेलेली नाही. महाराजांचा निर्णय केवळ तूच बदलू शकतेस, हे तुला ज्ञात आहे. तू आत्ताच योग्य निर्णय घेतला नाहीस तर भरताचा सर्वनाश अटळ आहे. मंथरेने मांडलेला विचार कैकेयीला पटला. तिचे नेत्र क्रोधामुळे लाल झाले. क्रोधामुळे कैकेयीचे अंग अंग थरकापू लागले. मंथरेचा हेतू सफल झाला होता. कैकेयी कोपभवनाकडे निघाली. राजप्रासादात कलह आता अटळ होता. कैकेयीकडे काही विशेष अधिकार होते. त्यांचा वापर करून कैकेयी महाराजांचा निर्णयही वळवू शकत होती. कैकेयीने तो विशेष अधिकार वापरण्याचा निश्चय केला. महाराज दशरथांपर्यंत वार्ता पोहोचली की राणी कैकेयीने कोपभवनात प्रवेश केलेला आहे. महाराजांना सर्व कामे सोडून कोपभवनात येणे भाग होते. चिंताग्रस्त मुद्रेने महाराज दशरथ राणी कैकेयीला भेटण्यासाठी निघाले. राजप्रासादात आता एका नव्या नाट्याची सुरुवात झाली. महाराणी कैकेयी तडकाफडकी कोपभवनात गेले आहेत ही वार्ता काही क्षणातच राजप्रासादातील सर्वांना कळली. महाराणी कैकेयी कोपभवनात का आणि कशासाठी गेले आहेत हे देखील सर्वांना समजले. मंथरेने इतर दासदास्यांच्या कानात या गोष्टी पुटपुटल्या होत्याच. राजप्रासादात कोणतीही चर्चा 2-4 व्यक्तींपुरती मर्यादित राहत नसे. कोणत्या न कोणत्या मार्गाने ती चर्चा राजकुटुंबातील व्यक्तींच्या कानावरही पडत असे. मात्र आज होणाऱ्या चर्चेला कोणताही संदर्भ नव्हता. खरे तर ही तथ्यहीन अफवाच आहे असे बहुतेकांना वाटत होते. मात्र महाराणी कैकेयीचे कोपभवनात असणे हे एक सत्य होते आणि कैकेयीच्या वागण्याचा पर्यायी संदर्भ शोधणे कुणालाही शक्य झाले नाही. त्यामुळे भरताला राज्याचा अर्धा भाग मिळावा म्हणून कैकेयीने हट्ट धरला आहे असे सर्वांना वाटू लागले. प्रासादातील प्रत्येकापर्यंत ही वार्ता पोहोचली असली तरी कुणीही तातडीने मत व्यक्त करण्याची घाई केली नाही. सर्वांनी कैकेयीच्या वर्तनाबाबत मौन बाळगणेच योग्य समजले. मात्र लक्ष्मण हा एकमेव अपवाद होता, जो महाराणी कैकेयीच्या या वर्तनाने अतिशय संतापला होता. इतरत्र कुठेही हा राग दिसू नये म्हणून लक्ष्मण त्याच्या कक्षात आला. तिथे सीता आणि उर्मिला या दोघी उपस्थित होत्या. सीतेला पाहून लक्ष्मण अवघडला व परत जाण्यासाठी मागे वळणार होता. मात्र सीतेने लक्ष्मणाला थांबवले. थांबा, तुम्ही उर्मिलेसह काही महत्वाचे बोलण्याच्या हेतूने आला आहात ना? तुम्ही दोघे इथेच थांबा, मी थोड्या वेळातच परते, सीता म्हणाली. नाही, तसं काहीच नाही. लक्ष्मणाला मनातला राग कोणत्या शब्दात व्यक्त करावा हे सुचत नव्हते. तो अडखडतच म्हणाला, राजप्रासादात जी चर्चा सुरू आहे ती तुमच्या कानावर आलीच असेल. कोणती चर्चा? आम्ही तर कोणत्याही चर्चेत सहभागी नव्हतो. काही घडले आहे का? सीतेपर्यंत आणि उर्मिलेपर्यंत अद्याप महाराणी कैकेयीच्या अकस्मात बदललेल्या भूमिकेची वार्ता पोहोचली नव्हती. लक्ष्मण विचार करत जमिनीकडे बघत होता. सीतेच्या दृष्टीला दृष्टी भिडवत कैकेयीची मागणी सांगणे त्याला शक्य झाले नसते. माता कैकेयी कोपभवनात गेली आहे. महाराज तिचे सांत्वन करण्याकरता तातडीने कोपभवनाकडे निघाले आहेत. सर्वांना असे वाटत आहे की काय? महाराज आणि मातेमध्ये एखाद्या व्यक्तिगत गोष्टीबाबत मतभेद झाला असेल तर सांगू नका, सीता म्हणाली. नाही, तसे नाही. त्या दोघांमध्ये घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे मी विचलित झालो नसतो. किंबहुना मी त्याकडे लक्षही दिले नसते. मात्र ही गोष्ट अयोध्येच्या सिंहासनाबाबत आहे. नाथ, उद्या प्रातःकालीच अयोध्येच्या नव्या सम्राटाची घोषणा होणार आहे. श्रीरामांना सर्वसंमतीने उत्तराधिकारी पदावर अभिषिक्त केले जाणार आहेत. मग आज माता कैकेयी अचानक श्रीरामांच्या नावाला का विरोध करतील? सिंहासनाबाबत म्हणजे श्रीरामांबाबत ना? माझ्या समजण्यात काही चूक झाली आहे का? उर्मिलेने विचारले. नाही, माता कैकेयीचा श्रीरामांच्या राज्याभिषेकाला विरोध आहे असे सर्व म्हणत आहेत. तो अभिषेक होऊ नये म्हणूनच माता कैकेयी कोपभवनात गेले आहेत असे कानी पडले. मला प्रथमतः या वाक्यात काहीच तथ्य वाटले नव्हते.
मात्र उद्याचा मंगल दिवस उजाडण्यास काही प्रहर राहिले असताना माता कैकेयी कोपभवनात का गेली असेल, या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले नाही. लक्ष्मणाने व्यतीत अंतकरणाने वार्ता सांगितली. परंतु माता कैकेयी श्रीरामांना सिंहासनापासून का दूर ठेवतील? त्यांना तर श्रीराम अतिशय प्रिय आहेत. मग आज त्यांचे मन कसे बदलेल? उर्मिले, मला स्वतःला या प्रश्नांची उत्तरे मिळाली की मी तुला अवश्य सांगेल. मलाच काही कळेनासे झाले आहे. दासांचे म्हणणे असे आहे की बंधू भरताला अयोध्येचे अर्धे राज्य प्राप्त व्हावे म्हणून माता कैकेयीचे आंदोलन सुरू आहे. ही वार्ता सत्य ठरवणारा एकही पुरावा मला सापडलेला नसला तरी या व्यतिरिक्त कोणताही तर्क मला सुचत नाहीये. तुम्हाला मिळालेली माहिती सत्य नसावी असे माझे ठाम मत आहे. माता कैकेयीला एवढीच एक लहानशी गोष्ट हवी असती तर त्यांनी प्रत्यक्ष श्रीरामांना बोलावून आज्ञा दिली असती. त्या कोपभवनात गेल्या आहेत यास व्यक्तिगत विवाद कारणीभूत असू शकतो. आपण लहान आहोत. थोरांच्या कृतीबाबत चर्चा करणे आपल्याला शोभत नाही. सीतेने लक्ष्मणाच्या शंकेला अप्रासंगिक ठरवले. पण वहिनी, जर ही वार्ता सत्य असेल तर प्रासादात पुढे काय होणार आहे? कोणताही निर्णय घेण्यासाठी भरत इथे उपस्थित नाही. तुम्ही कितीही प्रतिवाद केला तरी अभिषेकापूर्वी मातेने कोपभवनात जाणे इतके दुर्लक्ष करण्याजोगे असूच शकत नाही. त्यामागे हेच कारण असे. जर हे कारण खरे असेल तर माता कैकेयीने खूप मोठी चूक केली आहे असेच म्हणावे लागेल. लक्ष्मणाने स्पष्ट शब्दात त्याचे मत मांडले. तुम्हाला हे बोलणे मुळीच शोभत नाही. त्या कोणतीही चूक करूच शकत नाही. त्यांच्या हातून एखादी चूक झालीच तर त्यांना समजावण्याकरता ज्येष्ठ आहेत. मातेच्या हेतूवर शंका करणे योग्य नाही. सीता म्हणाली. तो हेतूच राष्ट्रद्रोही असला तर राष्ट्रापेक्षा कुणालाही महत्वाचे मानता येणार नाही. मला असं वाटतं की तुमच्या मनात कोणतीही शंका असेल तर तुम्ही ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यायला हवे. सीतेला लक्ष्मणाचे बोलणे आवडले नाही. ती लक्ष्मणाच्या कक्षातून बाहेर गेली. सीतेचा रोष पत्करून लक्ष्मणाने सत्य बोलणेच योग्य समजले. आता कक्षात केवळ उर्मिला आणि लक्ष्मण हे दोघेच होते. उर्मिलीला प्रतिवाद करायचा नव्हता कारण तिलाही लक्ष्मणाच्या बोलण्यात तथ्य जाणवत होते. ती निःसंशय वडीलधाऱ्यांचा आदर करत असे. मात्र माता कैकेयीचे नाट्य केवळ एका कुटुंबाचे नाही तर राष्ट्राचे भविष्य ठरवणार होते याचे भान तिला होते. मात्र लक्ष्मणाला ती म्हणाली, तुम्ही शांत व्हा. आता या परिस्थितीत केवळ श्रीरामच निर्णय घेऊ शकतात. तुम्ही तुमचे मत मांडणे कितपत योग्य ठरेल? योग्य आणि अयोग्याचा विचार करत बसलो तर या राज्याचे तुकडे होतील. माता कैकेयी केवळ कुटुंबच नाही तर हे संपूर्ण राज्य तोडण्याचा विचार करीत आहे. तुम्ही म्हणता तेही सत्य आहे. मात्र आपण दासांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बोलत आहोत. अद्याप या वार्तेची पुष्टी झाली नाही. त्यामुळे काही काळ संयम बाळगणेच योग्य ठरेल. होय, मी दादाच्या पाठीशीच उभा राहील. भरत स्वतःच हे राज्य नाकारेल आणि श्रीरामांना अर्पण करेल यावर माझा विश्वास आहे. पण दुसरीकडे माझे मन असेही म्हणते की हाच विश्वास माता कैकेयीवरही होताच. माता कैकेयीचे मत बदलू शकते तर भरताचे मतही बदलू शकते. त्या दोघांनी मिळून हे कारस्थान रचले असेल. आपल्याला सत्य कुठे ठाऊक आहे? मी सुद्धा तेच म्हणत आहे की आपल्याला सत्य अद्याप ठाऊक नाही. एकदा सत्य परिस्थिती समजली की पुढे निर्णय घेता येईल. या वार्तांवर विश्वास ठेवून पूर्वग्रह निर्माण करण्यापेक्षा मन शांत ठेवणेच उपयुक्त ठरेल. उर्मिलेच्या बोलण्याने लक्ष्मण काहीसा शांत झाला. त्याला कसे शांत करायचे हे श्रीराम आणि उर्मिला हे दोघे उत्तम जाणून होते. लक्ष्मण आसनस्थ झाला. अगदी खिन्न आवाजात तो म्हणाला, काळाचा महिमा काही केल्या लक्षात येत नाही. कोण कसे वागेल काहीच सांगता येत नाही. माझी विमाताही या नियमाला अपवाद नाही. इतकी वर्षे मी तिच्या सहवासात होतो, मात्र तिला ओळखूच शकलो नाही.